हा शूद्र कंकुश आहे, याच्या खाली अतिशूद्र आहे. आता हा वैश्य कंकुश आहे, याच्या खाली तीन आहे. आणि हा कंकुश आहे, याच्या खाली एवढे 1 2 3. आणि हा तर खुश राहणारच आहे, कारण का त्याच्यावरती कोणी नाही. तर बाबासाहेब आता याच्यामध्ये कोण येते, शेड्यूल कास्ट, म्हणजे आपण लोकच समजा, आपण दुसरे जर हे नाही. आता आपण इथे येतो अतिशूद्रामध्ये, तेली कुणबी याच्यामध्ये ओबीसी, आपण त्याला म्हणतो ओबीसी. तर बाबासाहेबांची संकल्पना कशी होती, तर बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट मध्ये आपल्याला कोणता धर्म दिला, आपल्याला धर्म दिला ना महाराणी. तर आपण ह्या अतिशूद्रातून काही पर्सेंट यातून मायनस करणे. तर बाबासाहेबांची संकल्पना अशी होती की हे जे अतिशूद्र आहे, हे अतिशूद्रामध्ये कसं, आता याच्यामध्ये महान, त्याच्यानंतर मान, त्याच्यानंतर चांभार, त्याच्यानंतर अशा प्लस 52 जाती, म्हणजे पूर्ण ह्या 52 जातीच्या जवळपास शेड्यूल कास्टमध्ये महाराष्ट्रात येतात. ह्या ज्या 52 जाती इथे आहेत, तर बाबासाहेबांची मनामध्ये इच्छा होती की जसा हा महाराणी हा धर्म स्वीकारला, हाच धर्म मागाने स्वीकारायला पाहिजे, हाच धर्म सापाराने स्वीकारायला पाहिजे. म्हणजे हा प्रयोग कुठे झाला, युपी मध्ये झाला, काशीरामजीने केला. आणि या महान, मान, चांभार आणि याच्या शेड्यूल कास्ट मधल्या काही इतरत्र ज्या जाती होत्या, ह्या काशीरामजी जोडल्या कशाने, बाबासाहेब आंबेडकरांबरोबर. बरोबर आहे. तर बाबासाहेबांची अशी इच्छा होती की हा जो पूर्ण अतिशूद्र वर्ग आहे, हा पूर्ण आंबेडकर राहील जेव्हा होईल. कोणता अतिशूद्र, म्हणजे महान, मान, चांभार प्लस म्हणजे ह्या पूर्ण 52 जाती, या जेव्हा बुद्ध धर्म घेतील, अगर बुद्ध धर्म यांनी घेतला बुद्धाचा, तर हा इथून नष्ट होईल. इथून नष्ट होईल. हा आता इथे कोण होता, अतिशूद्र. यांनी बुद्ध धर्म घेतला, हा नष्ट होईल इथून. हा नष्ट झाल्याच्या नंतर हे जे बिल्डिंग बनली आहे, जे सगळ्यात खाली राहते, आपण एखादं घर बनवण्याच्या वेळेस सगळ्यात खाली का बनवतो, म्हणजे फाउंडेशन. हे झालं फाउंडेशन, म्हणजे पाया. आणि ह्या फाउंडेशनच्या वरती कोण उभा आहे, शूद्र, त्याच्यानंतर वैश्य, त्याच्यानंतर क्षत्रिय, त्याच्यानंतर ब्राह्मण. हे अतिशूद्र फाउंडेशन. आता ह्या फाउंडेशननी काय घेतला, धम्म. धम्म घेतल्याच्या नंतर तो वर्णभेद व्यवस्थेत राहील का, नाही राहील, हा झाला वेगळा. आता याचं फाउंडेशन एखाद्या बिल्डिंगचं तुटलं, मग काय होईल, कल्पना बरोबर आहे, बिल्डिंग पडत ना. आता याच्यातून अतिशूद्र निघले, ते बुद्धिस्ट झाले. मग हा जो शूद्र आहे हा नाराज नाही, कारण की याला कुणाची सेवा करायची आहे, ह्या 3 वर्गाची. आता पहिले याची सेवा कोण करत होतं, फाउंडेशन. आता त्यांनी घेतलं बुद्धाचं धर्म,
3% आहे. आणि हे बाकीचे जे होते हे किती झाले? 97% होतील ना. तर हे 97% जेव्हा बुद्धाचा धम्म घेतला असता तर देश कसा चालला असता? म्हणजे बुद्ध धम्म म्हणजे संविधान आणि संविधान म्हणजे धम्म. तर हा देश या 97% लोकांवर चालला असता आणि हे खाली पडले असते. तर मग हे कुठे गेले असते? या 97%च्या खाली आले असते. आले असते. ही होती बाबासाहेबांची कल्पना. परंतु याच्यामध्ये आपले जे घराघरातले वाद आहेत, आपण समाजाला दोष देतो. समाजाला दोष देऊन काही फायदा नाही. प्रत्येकाने त्याचं घर दुरुस्त करणं हे त्याची जबाबदारी आहे. एक एक घर जर दुरुस्त झालं म्हणजे 97% बनायला भेटणार. हे समजले ना. ही बाबासाहेबांची संकल्पना होती आणि या संकल्पनेच्या माध्यमातून काशीरामजींनी समाज जोडला आणि हा 97% झाला. तेव्हा हे ब्राह्मणाची चाल पाहिजे. ते खूप हुशार आहे. दोन्ही सोपते होते. हे ब्राह्मण सुधारले या 97% कडे आले म्हणजे बीएसपी मध्ये. हे 97% मध्ये ब्राह्मण बीएसपी कडे जेव्हा आले आणि इथून यांनी या 97% पूर्ण म्हणजे गड्डा मारणं सुरू केलं हळूहळू. म्हणजे याची 97% ची सत्ता किती वेळा आली युपी मध्ये? 4 वेळेस झाली. 4 वेळेस झाली ना. मायावती मुख्यमंत्री बनले 4 वेळेस. तर मग हे 4 वेळेस बनल्याच्या नंतर हे दलित मुख्यमंत्री, त्यांना दलित नाही पाहिजे म्हणून ब्राह्मण मोठे हुशार वाटते. हे ब्राह्मण कुठे आले? या बीएसपी मध्ये आले आणि हळूहळू बीएसपीला त्यांनी आतमधून उकरणं सुरू केलं आणि पूर्ण भारतातून आज सपोर्ट. हे बाबासाहेबांची संकल्पना होती. तर हे 97% जमा करण्याची संकल्पना कोण आता तयार केली? बीजेपीने का केलं? हे 97% कसे जोडले? धर्म, त्याच्यानंतर हिंदुत्व म्हणजे धर्म, हिंदुत्व, त्याच्यानंतर राम मंदिर म्हणजे आस्थेचे विषय. म्हणजे सगळ्यात म्हणायचं तात्पर्य हे त्यांनी धर्माच्या माध्यमातून हे 97% त्यांनी जोडले. म्हणून आज कोणाची सरकार आहे? या 97%च्या लोकांची सरकार. आणि ही संकल्पना होती कोणाची? बाबासाहेबांची. वापरली कोणी? काल म्हणजे आपण एक गोष्टी केल्या होत्या की आपण आधी कोण होतो? नागवंशीय होतो. नागवंशीय लोक हे कोणाचं आचरण करत होते? बुद्ध धर्माचं आचरण, म्हणजे पंचशिलेचं आचरण करत होते. त्याच्यामध्ये मातृसत्ता कुटुंब पद्धती होती. म्हणजे महिलेच्या हाती पूर्ण सत्ता होती. महिलेला अधिकार होते. तर ते आता ते संख्येने बहुसंख्य होते पाहिजे. म्हणजे असं म्हणू का आपण एक उदाहरण घेतलं असं अंदाजे हे 57% लोक आपण पहिले जाती व्यवस्था नव्हती, काही नव्हती. ते हे जे 3% जे आले यांना 57% वर साम्राज्य करायचं. तर ज्या ठिकाणी हे म्हणजे कसे गटागटामध्ये राहत होते, हा प्रश्न जो आहे ना तुझा, हा मी भत्तेजी सांगतो ते चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करते. मी तो ओव्हरऑल माहिती सांगतो अशी करून. तर ह्या 3% लोकांना 97% लोकांवरती सत्ता गाजवायची होती, सत्ता करायची होती. तर हे कसे होते? आचरणवाले होते.
तिथे त्यांनी काय केलं, स्त्रियांच्या माध्यमातून त्यांनी जिंकलं. म्हणजे एखादा राजा आहे, नागवंशीय राजा, तो चांगला आहे, परंतु त्याचा सामना आपल्याला करता येत नाही, आपण हरवून जाऊ. तर त्यांनी काय केलं, त्या राजाच्या पाठीमागे एखाद्या स्त्रीला लावून त्या स्त्रीच्या माध्यमातून त्यांनी ते साम्राज्य नष्ट केलं. आणि साम्राज्य नष्ट केलं. मग ते हे लोक, नागवंशीय लोक, त्यांना पनिशमेंट म्हणून त्यांना अस्पृश्य बनवण्यात आलं. पनिशमेंट आहे त्या चांगलं होण्याची. आणि आपण तेव्हाही आपण धम्माची कास सोडली समज, कारण का आपण विभाजित झालो, तेव्हा एकत्र नाही राहिलो, विभाजन झालं आपलं. तर जेव्हा जेव्हा आपलं विभाजन होते तर समजून जायचं की हे षडयंत्र ब्राह्मणाचं, आणि तो नेहमी तुकडे पाडून साम्राज्य निर्माण करत राहतो. कारण का आपण युनिटी झाली तर आपण सामना करू शकतो. जसं आपल्या घरामध्ये 5ही भाऊ, आपण जेव्हा स्ट्रॉंग राहतो आपल्या परिवारामध्ये, तर आपल्या परिवारात कोणी हात लावू शकते. परंतु आपल्या परिवारामध्ये जसं एक भाऊ वेगळा निघाला, दुसरा भाऊ वेगळा निघाला, ते जेव्हा विघटित होते, विभाजन होते, त्यावेळेस तर कुणालाही हवी पडते. तर त्या पद्धतीने ब्राह्मणांनी, जसं बुद्ध धर्म कसा नष्ट केला, ज्या पद्धतीने त्यांनी बीएसपी नष्ट केली. बीएसपी कशी नष्ट केली, त्याच्यात घुसले, त्याच्यातून नष्ट केली. बुद्ध धर्म याच पद्धतीने नष्ट केलं. ते त्याच्यात घुसले. त्याच्यात घुसल्याच्या नंतर जे बुद्धाचे मुख्य आधार होते, जे तत्व होते त्या धम्माचे, ते तत्व त्यांनी म्हणजे वेगळे केले. त्याच्या अपोजिट तत्व त्याच्यामध्ये प्रस्थापित केले. म्हणजे बुद्धाचं जे साहित्य होतं ते साहित्य जवळपास नालंदा विश्वविद्यालयामध्ये जाळलं गेलं होतं. ते लिखित स्वरूपात जे होतं ते, मग हे साहित्य नव्हतं. हे जे त्रिपिटक वगैरे आहे याची निर्मिती श्रीलंकेमध्ये केली, नंतर लिहिण्यात आली. तेव्हा काय केलं, सर्वात मूळची भाषा कोणती होती, पाली भाषा, ही मूळची भाषा होती. तर बुद्धाचं साहित्य पहिले पालीमधून जाळले गेलं, नंतर त्यांनी संस्कृतमध्ये लिहिलं, आणि संस्कृतमध्ये लिहून मग त्याला पालीमध्ये कुठं करण्यात आला, श्रीलंकेमध्ये. तर तिथं जेव्हा त्रिपिटक लिहिण्यात आले तर त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण बुद्धाच्या धर्माच्या विरुद्ध गोष्टी टाकल्या. म्हणजे त्याचा सिद्धार्थाचा जन्म कुठे कसा झाला हे माहित आहे, सिद्धार्थाने गृहत्याग का केला हे माहित होतं. त्यांच्या दृष्टीकोनातून सिद्धार्थाचा गृहत्याग कोणता, तर माताला दिसला, एक प्रेत दिसलं, हा गृहत्याग. तर या पद्धतीने तो आपला हिस्ट्री, आपला इतिहास या पद्धतीने बदलवला. आता हे त्याची चालबाजी, हे लक्षात ठेवा, हे समीकरण खूप महत्वाचे. ब्राह्मणाला जेव्हा म्हणजे ब्राह्मणाला दुसऱ्याशी जेव्हा काही करायचं झालं, आपण संख्येने एक झालो, तर तो नेहमी विभाजन करण्याचे काम करतो. आपल्या घरामधले जे कला आहे, म्हणजे आजची परिस्थिती सांगतो, बुद्धाने जीवन जगण्याचा मार्ग कोणता सांगितला होता, हे थोडं एकच टॉपिक त्यांना सांगायचं, मध्यम मार्ग सांगितला होता. म्हणजे कोणतीही गोष्ट अति न करणे आणि कमी नाही करणे, एकदम मध्यम मार्ग, हा जीवन जगण्याचा मार्ग आहे. कसला आहे, धम्म, धम्माचा हा मार्ग दिला त्यांनी, मध्यम. आपण कसा जीवन जगलं पाहिजे, मध्यम मार्ग. म्हणजे कुणाशी अगर कोणता आपलं भांडण झालं तर त्याच्यामध्ये आपण समजवण्याची भूमिका करून त्याला तिथे थांबवलं पाहिजे. विहाराची निर्मिती त्याच्यासाठी बाबासाहेब असते. या गोष्टी, त्या विहार म्हणजे आपली संसद, आपला कोर्ट, आपलं पोलीस स्टेशन, म्हणजे साध्या भाषेत. तर आपलं जीवन जगण्याचा मार्ग होता मध्यम. आता या जे आजची जी परिस्थिती आहे त्यांनी बनवले दोन मार्ग. हा पहिला एक
म्हणजे याला एक टोक म्हणू आपण, 2 टोक बनवले जीवन जगणे. इथे काय केलं त्यांनी, आजकालच्या देशामध्ये सर्वात जास्त अंधश्रद्धा म्हणजे ईश्वर, दुसरं आत्मा, त्याच्यानंतर म्हणजे अलौकिक शक्ती. अलौकिक मध्ये बुवा बाबा सर्व आले. हा बागेश्वर धाम बाबा, विठू बाबा, आता नवीन नवीन त्यांनी नवीन किती साधू निर्माण केले. एक लोटाच्या सारी समस्या जातात असे हे या टोकाला निर्माण केले. दुसऱ्या टोकाला का निर्माण केला, लक्झरी लाईफ म्हणजे आलेशान जिंदगी. आलेशान जीवन. आलेशान जीवनामध्ये काय होत आहे, व्यक्तीजवळ जर कार घ्यायसाठी पैसे नाही तरी तू कर्ज काढून कार घे. घर बांधायचं असं त्याच्याकडे जर तेवढा पैसाही नसत ते याच्यामध्ये तू कर्ज घेऊन घर घे आणि याचे हप्ते 10 वर्ष 20 वर्ष फेडताना तू जीवनात का निर्माण कर, दुःख निर्माण कर. त्याच्यानंतर मग काय केलं, टेलिव्हिजन. टेलिव्हिजनवर सिरियल कोणत्या दाखवते, अन्याय कोणत्या, एक न्याय दाखवतात ना, अलौकिक शक्ती, चमत्कार, रामायण महाभारत, म्हणजे या सिरियल इकडे वाढतात. दुसरे सिरियल कशा दाखवतात, सासू सुनेच्या भांडण होईल, बहिणी बहिणीचं भांडण होईल, भावाचं भांडण होईल, म्हणजे घरामधला संघर्ष, घरातील संघर्ष. ह्या आणखी काय केलं तर मी का दाखवलेलं आहे, मुलाला वेस्टर्न बनवले म्हणजे लक्झरी लाईफ म्हणजे फॅशन दाखवते नाही, पार्ट्या दाखवतात ना, स्त्रियांच्या किटी पार्ट्या दाखवतात, पोरांचे पार्ट्या दाखवतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये सिगरेट फुटताना दाखवते. म्हणजे या सर्व गोष्टी कुठं आज या टोकाला निर्माण केल्या. आता मनुष्य 2 प्रकारे जीवन जगत आहे, एक तर या पद्धतीने जीवन जगत आहे इकडे आणि या पद्धतीने जीवन जगत आहे. तर ह्या जीवनामध्ये असं जीवन जगताना त्याच्या जीवनात का निर्माण होईल, दुःख किंवा समस्या म्हणजे दुःख. आणि या पद्धतीने जीवन जगल्यामुळे काय होईल, तरी त्याला का म्हणू आपण दुःख. म्हणजे या एक लोकांना जीवन जगलं तर हे दुःखाची निर्मिती. मग याच्यामध्ये बुद्धाचा मार्ग तर कोणता होता, मध्यम. आता मध्यम मार्गामध्ये काय होते, हे कल्पकांड नाही म्हणत, कारण की याच्यावरून आपली श्रद्धा दूर झाली, आपल्या डोक्यातून ही कल्पनाच निघाली. तर ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, घडतं पाहिजे, काही पाहिजे, आणि कलही नाही पाहिजे. तर याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, यासाठी आपल्याला सर्वात पहिले मध्यम मार्गाने आपल्याला विचार करावा लागेल. घर बांधायचं केव्हा त्याची प्लॅनिंग करावं लागेल. त्याच्यानंतर आपली विजन तयार करावं लागेल का मला हे अनेक टार्गेट ठेवावं लागेल की मला घर बांधायचं आहे तर मी एवढ्या पैशाची जमा कुठून करू शकतो, कसा करू शकतो जीवनामध्ये. तर याच्यामध्ये मध्यम मार्गाने जीवन जगल्याच्या नंतर आपण स्वावलंबीपणावर आपला विश्वास वाढवतो, आपल्या मनातला आत्मविश्वास वाढवतो आणि आत्मविश्वास वाढल्यामुळे आपण उच्च प्रतीचा पैसा कमवू शकतो आणि आपलं घर या कर्जा स्टेप बाय स्टेप करणार होता. ज्या पद्धतीने आपल्याला सोयीस्कर होईल, म्हणजे आपल्या एकदा आपल्या जीवनामध्ये दुःख आपल्याला निर्माण करायचं, आपल्याला या सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप करावं लागतात. तर हा आहे आपला मध्यम मार्ग. म्हणून कोणतेही आणि रामदारी बनवले 2
मध्यम मार्ग हा जीवनात जगण्याचा चांगला मार्ग आहे आणि तो धम्माचा मार्ग आहे. आणि धम्माच्या माध्यमातून जेव्हा आपण जीवन जगतो तर त्याच्यामध्ये आपला पराजय विजय आपल्या संकल्पना पूर्ण होतात. त्याच्यासाठी आपण ध्येय घेऊ का नाही? मला बंगलाही बांधायचा आहे, बंगला बांधण्यासाठी मी ते शिखर काढण्यासाठी माझे प्रयत्न झाले पाहिजे. आपण पहिले प्रयत्न करू. आज लोक काय करत आहे? ते शिखर उंची काढण्याचा प्रयत्न नाही करत. आज पहिले लोक त्याच्याजवळ सोयी नसेल तर त्या घरासमोर काढला लागते की नाही? कुणाकडे व्यवस्था येत असेल तर तो बंगला बांधत आहे. हे आहे. म्हणून आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग मध्यम मार्ग पाहिजे. आणि आता त्याचं उत्तर तुमच्यामध्येच त्याचं उत्तर आहे. तुम्ही गणपतीची वर्तनी मध्ये फिरल्या कधी मित्राच्या ह्याच्यामध्ये की बरोबर आहे. गणपती बसवते तो ओबीसी वर्तनी मागणारे म्हणून 14 एप्रिलची आपण रॅली काढतो. कोण राहते? 14 एप्रिलच्या रॅलीमध्ये आपण काय करतो? स्टेज टाकतो, संगीतमय प्रबोधनाचे प्रोग्राम सोडून देतो. महत्वाचे आपण काय म्हणतो? संगीत आणि डीजे एन्जॉयमेंट या सर्व गोष्टी करतो. त्याच्यानंतर बाकीचे जेवढे सण आले, होळीचे सण वगैरे टीआयमध्ये एन्जॉयमेंट कोण करते? आपणच करतो. आपण किंवा ओबीसी करतो. ब्राह्मणाचे पूर्व पहिले एका होता आता गणपती तर एका हिशोबाने जर विचार केला तर देवी देवताची तर ते आहे मेन. मग ते करून नाही, ते फक्त पूजा करून देते. पूजा करून त्याच्या वेळेस तो पंडित येते तो काय करते? दक्षिण आहे येते ना. गणपती बसवते कोण? आपण. फिरतो कोण? त्याची पूर्ण काय करते? काही नाही करा, घरी बसून अभ्यास करतो. ब्राह्मण कोणता सण बनवते एक तरी सांगते? कुठला सण मनवतात? जसं आपण मनवतो, एन्जॉयमेंट करतो आपण. ब्राह्मण कुठला सण मनवतात? प्रत्येक सणाला दुसऱ्यांच्या घरी जाऊन पूजा पाठ करून लुटून आणतात. एक तरी मनवते का ब्राह्मण? तो फक्त तुम्ही बनवलेल्या सणावर तो आयता जाऊन बसते, त्याच्यातून दान दक्षिणा सर्व जमा करते आणि आपल्या घरी मग त्यांच्या मुलामध्ये किंवा त्यांच्या घरामध्ये जे आचरण आहे ना हे धर्माचे आहे. किती मस्त गोड बोलते धर्माचे. मध्ये नाही बोलते हे की नाही? ब्राह्मण पदामध्ये एकदम पोटातलं पाणी आणून येते, एकदम गोड, एकदम मधुर. आपल्याला वाटते किती चांगलं करायचं, सर्व किती चांगले संस्कार असतात. हे धम्माचे संस्कार आहे. बुद्ध धर्म. बुद्ध धर्म अपनावला होता ब्राह्मणांनी आणि त्याच्या अपोजिट विरोधार्थी आपल्याला हे ते दोन उपाय. हा धम्माचा मार्ग आहे. मध्यम हा कोण मानत हे करते? म्हणजे कोण मानते? हा ब्राह्मण. ब्राह्मण स्टेप बाय स्टेप घेते कोणतीही वस्तू. एकदम घेते प्रत्येक कामावर विचारपूर्वक करते. तो मुलांच्या माध्यमातून पहिले त्या शैक्षणिक दृष्टीतून तो शैक्षणिक याच्यातून त्या मुलाला समर्थ करते. आपल्या जे मुलं समर्थ झाले एज्युकेशन मध्ये त्यांना चांगल्या हुद्द्याच्या नोकऱ्या लागते. आणि जे मुलं त्याचे हुशार नाही झाले तर त्याला तू का बनवते? पंडित ब्राह्मण पुरोहित बनवते ना. जे चांगले शिकतात ते कुठं राहते? नोकऱ्यावर त्याला. तर या देशामध्ये प्रत्येक ठिकाणी, कारण का पहिले आपल्याला अतिशूद्र वर्गाला शिकण्याचा अधिकार होता का? शिकण्याचा अधिकार आपल्याला बाबासाहेबांच्या जवळूनच मिळाला असं समजतो. नाही तर शिकण्याचे अधिकार वाढवला होता. एकदा कदाचित अगर कोणी अगर समजून घ्या त्याचे वेद वगैरे वाचले तर त्याच्यामध्ये असा दंड होता की जो ब्राह्मणच वाचू शकते. अगर ब्राह्मण सोडून
इतर कोणत्याही जातीच्या माणसाने अगर तो वेद वाचला मरणाच्या तर त्याच्या कानामध्ये शीसद आहे म्हणजे शीसद जे शीसद आहे ते रेड कलर अशा कलरचं त्याची ते आपण एखाद्या सील वगैरे मनाची राहिली तेव्हा ते पण काढून वापरते तर ते शीस ज्यांनी अगर शूद्रांनी अगर वेद वाचला तर त्याच्या कानामध्ये गरम करून टाकायची हे होती सजा त्याला अगर समजून मुखातून अगर एखादा त्याच्या वेदामधला एखादा शब्द जरी उच्चारला तर त्याची जीभ कापण्याची सजा होती करत होते ना म्हणून ते करत होते त्यामुळे लोक झाडूला खराटा मडकं गिरकं आहे की नाही असे असते सर म्हणून हा ब्राह्मण नेहमी मध्यम मार्गाचा अवलंब आपल्या घरामध्ये करतो आणि आपल्याला ते दोन लोक देते दिवस म्हणून कोणती वर्गणी 14 एप्रिलही मनवायची असेल तर 14 एप्रिल मनवण्याची तारीख आहे बुद्ध पौर्णिमाही मनवायची असेल तर बुद्ध पौर्णिमा मनवायची तारीख आहे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी न्यू इयर मनवा आपलं कोणी म्हटलं काय आहे बुद्धिस्ट लोकांच्या नवीन वर्षाची सुरुवात आहे 25 डिसेंबरला बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली होती त्या दिवशी आपण होळी मनवायला पाहिजे एन्जॉयमेंट करायला पाहिजे परंतु सर्व सण आपलेच आहेत परंतु त्यांनी त्याच्या हिस्ट्रीमध्ये त्या पूर्ण इतिहास बनवला आणि आपले जे चांगले चांगले राजे मारले गेले नागराजे त्यांनी तर त्यांच्या दिवशी त्यांनी ते दिवाळी अशा सणाची निर्मिती होते ना मनुस्मृती होते कारण का ते मनुस्मृती ब्राह्मणाचाच ग्रंथ होता आणि मनुस्मृतीच्या आधारावरच त्याची ते व्यवस्था चालत होती तर त्याच्यामध्ये ते जे वर्णभेद व्यवस्था आहे ना कमी समानता भारतीय लोकांची शिकवली ते त्याच्यामध्ये मनुस्मृती होतं म्हणजे स्त्रियाला अधिकार नाही शिक्षणाचा त्याच्यानंतर आपल्याला अधिकार नाही शूद्राचा अधिकार नाही अतिशूद्राचा तर नाहीच नाही हे मनुस्मृतीचे पूर्ण आहे